या डॉक्टरचा जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय ती मात्र सामान्य नागरिकांची सुद्धा भावना आहे का, अशी सुद्धा आता चर्चा होऊ लागलेली आहे। या सगळ्याविषयी मात्र आता चिंता व्यक्त होताना दिसते। असो, वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी मराठवाड्याची आहे। सर्वत्र राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी मराठवाड्यात मात्र अद्यापही भीषण पाणी टंचाई आहे। मराठवाड्यातील 370 गावात 573 टँकरद्वारे अद्यापही पाणी पुरवठा होतोय। पावसाच्या हजेरीनंतरही टँकरग्रस्त गावांना दिलासा शून्यच आहे। मराठवाड्यातील पाणी टंचाईची परिस्थिती जैसे थे आहे। सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, मराठवाड्यामध्ये सध्या सर्वत्र मान्सून सक्रिय झाला असला, मराठवाड्यात सुद्धा सुरुवातीला खरं तर मुसळधार प्रमाणात पाऊस सुद्धा बरसलेला होता, पण अद्यापही अशी काही गावं आहेत ज्या गावांचं या ठिकाणी पाण्यासाठी मात्र त्या गावातल्या नागरिकांना पायपीट करावी लागतेय। जवळपास 370 गावात अजूनही 573 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। परिस्थिती अतिशय भीषण आहे। लागवीच्या आपण पाहताय मान्सून पूर्व पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थितीसारखा पाऊस पडलाय। अक्षरशः काही लोकांचं नुकसान झालंय, पडझड झाली आहे आणि पूर परिस्थिती अशी की ओढ्या नाल्यांनी सुद्धा पाणी वाहतंय। मात्र मराठवाड्यामध्ये काहीसं चित्र वेगळं आहे, कारण 370 पेक्षाही जास्त गावांमध्ये 573 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याची वेळ आजही या ठिकाणी पाहायला मिळते। काही ठिकाणी एवढा पाऊस पडलाय की त्या ठिकाणी पाणी निर्माण होतंय, म्हणजे त्या पाण्यामुळे असं वाटतं की नागरिकांना या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होती की काय, अक्षरशः घर सोडावं लागतंय की काय। मात्र मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाणी उपलब्ध नाहीये, टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागतो। महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी बोरवेल्स आहेत, विहिरी आहेत, त्या विहिरींना सुद्धा पाणी नाहीये। म्हणजे अपवाद पाहायला गेला तर एकीकडे जोरदार पाऊस पडतोय तर दुसरीकडे टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। हे चित्र मराठवाड्यातील आहे। मराठवाड्यातीलच काही जिल्ह्यांमध्ये जालना असेल किंवा त्यासोबतच बीड, त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालाय। लातूरमध्ये सुद्धा मोठा पाऊस झालाय, पूर परिस्थितीसारखा पाऊस त्या ठिकाणी निर्माण झालाय। तर दुसरीकडे मराठवाड्यातील तब्बल 370 गावांमध्ये पाणी उपलब्ध नाहीये, टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। म्हणजे हा आकडेवारीचा आलेख जर पाहायला गेला तर एक नक्कीच आश्चर्याचा धक्का बसतो। म्हणजे एकीकडे पाणी असतं तर दुसरीकडे कोरडा ठाक मराठवाडा पाहायला मिळतोय। त्यामुळे ही परिस्थिती भीषण आहे आणि आजही पाण्याने जे नागरिक आहेत ते पाण्यासाठी तरसत आहेत आणि पाण्याने नेमकं नागरिकांची सत्वपरीक्षा घेतली की काय, हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। लागवीजी। सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।